Hello students, a very warm welcome to all the students of FYBA. I'm Assistant Professor Kandizor. I welcome you all on the behalf of the Department of English. So today we are going to discuss and learn about grammar, FYBA. So from school days, you might be thinking, we all are thinking about that English grammar, the very difficult part. So there is just a misunderstanding in your mind. So it is not just so much hard. So it is so easy for FYBA, and we will learn so easily, learn with fun the English grammar. So today we are going to learn about articles in grammar. So this is the basic part of English grammar for FYBA. Welcome once again in academic year 2020 and 21. So articles we have already learnt about in school level. So articles, there might be confusions in your mind about articles, where to use, where not to use. So today we will discuss it. Okay. So articles, the words a, an and the are called articles. मग आर्टिकलचे काय आणि किती प्रकार सांगितलेले त्यांनी, किती शब्द आहेत, वर्ड्स म्हटलेले त्याला, की कोणकोणते आहेत ते, की अ, ॲन आणि द, की जे लाल अक्षरामध्ये तिथं हायलाईट केलेले आहेत, की त्यांना म्हटलं जातं आर्टिकल्स. किती आर्टिकल्स आहेत, 3 आर्टिकल्स इथं दाखवलेले आहेत. सो दीज आर द आर्टिकल्स. ओके. सो दी ऑलवेज कम बिफोर अ नाउन फ्रेज. मग नाउन आणि नाउन फ्रेज की आर्टिकलचा वापर कुठं होतोय, की ते केव्हा येतात, की बिफोर म्हणजे एखाद्या गोष्टीच्या अगोदर, की कोणाच्या अगोदर, की नाउन अँड नाउन फ्रेजेस, नाउन आणि नाउन फ्रेजेसच्या अगोदर त्यांचा यूज होतो. आर्टिकल्स डिस्क्राईब नाउन्स. मग त्या अगोदर आल्यानंतर ते काय करतात, की नाउनचं डिस्क्राईब करतात. डिस्क्राईब करणे म्हणजे वर्णन करतात. मग कसं वर्णन करतात, देर आर 2 काइंड्स ऑफ आर्टिकल्स. 2 प्रकारचे आर्टिकल्स आहेत. 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स. विच आर दीज types of articles? The first one is definite article. Definite म्हणजे त्याला मराठीत म्हटलं जातं निश्चित, की निश्चित ज्या ठिकाणी निश्चित म्हटलेलं आहे, की ज्या ठिकाणी त्या आर्टिकलचा वापर होतो. आणि दुसरं म्हणजे द सेकंड काइंड ऑफ आर्टिकल इज इनडेफिनिट, म्हणजे की जे अनिश्चित, एक निश्चित आणि दुसरं अनिश्चित. मग आता पहिला जो प्रकार आहे, द फर्स्ट काइंड ऑफ आर्टिकल, दॅट इज डेफिनेट आर्टिकल. देर इज वन डेफिनेट आर्टिकल. फक्त एकच आर्टिकल आहे, की ते कोणतं आहे, की द. इट कम्स बिफोर सिंग्युलर अँड प्लुरल नाउन. सिंग्युलर म्हणजे एकवचनी आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनी, की जे कशाच्या अगोदर येत आहे, की जे सिंग्युलर आणि प्लुरल नाउन्स आहेत त्याच्या अगोदर डेफिनेट आर्टिकल येत आहे. डेफिनेट आर्टिकल कुठला आहे, द इज अ डेफिनेट आर्टिकल. इट इंडिकेट्स एक्झॅक्टली अँड स्पेसिफिक थिंग, म्हणजेच की निश्चित अशा गोष्टींचा इंडिकेट करता. इंडिकेट म्हणजे दर्शवणे. इट टेल्स डेफिनेटली विच आयटम वी आर टॉकिंग अबाउट, म्हणजे हे अशी गोष्ट सांगते की डेफिनेटली तीच आहे. आपण एखाद्या गोष्टीबद्दल बोलतोय, की फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट आहे त्याबद्दल आपण बोलतो, की ते सांगत आहे, की द आर्टिकल सांगत आहे की एखाद्या निश्चित गोष्टीबद्दल बोललं जात आहे. फॉर एक्झाम्पल, आय फिक्स्ड द रेड कार. द रेड कार म्हटलेलं आहे त्याच्यात. कार कुठली आहे, की रेड कलरची कार आहे. म्हणजेच आय फिक्स्ड नॉट जस्ट एनी कार, म्हणजे कुठलीही कार अशी नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं की कुठलीही नाही, तर फक्त रेड कार फिक्स केली. फिक्स करणे म्हणजे रिपेअर करणे. बट आय फिक्स्ड द रेड कार. Therefore the article tells which car, म्हणजे कुठली कार, की डेफिनेटली त्या गोष्टीबद्दल सांगते. स्पेसिफिक आणि डेफिनेटली. इट इज अ डेफिनेट आर्टिकल.
मग आता काही रूल्स आहे. द रूल्स ऑफ डेफिनेट आर्टिकल्स, वेअर टू यूज, वेअर नॉट टू यूज. बिफोर नाऊन विच हॅज ऑलरेडी बीन मेन्शन इन द सेंटेन्स, म्हणजे की जे ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे, ज्याचा उल्लेख ऑलरेडी सेंटेन्समध्ये एकदा झाला आहे आणि दुसऱ्यांदा जर उल्लेख होत असेल त्या नाऊनचा, तर तिथं द हे आर्टिकल वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, नामी बॉट अ बुक ऑन मरीन लाईफ. बुक म्हटलेलं आहे की बुक जे आहे ते नाऊन आहे, की सर्वात अगोदर आपल्याला नाऊन ओळखता आलं पाहिजे की बुक जे आहे ते नाऊन म्हटलेलं आहे, बरोबर, की बुक. पण त्याचा उल्लेख पुन्हा होत असताना आफ्टर शी रेड द बुक, म्हणजे त्याच पुस्तकाचा उल्लेख पुन्हा जर होत असेल, डेफिनेटली तेच पुस्तक, त्यावेळेस बुकच्या समोर द हे आर्टिकल वापरलं गेलेलं आहे. त्यानंतर द सेकंड एक्झाम्पल, संजिता फाउंड अ वॉलेट ऑन हर वे होम, म्हणजे संजिताला एक वॉलेट सापडलेलं आहे. अ वॉलेट म्हटलेलं आहे की ज्याचा उल्लेख दुसऱ्यांदा होत असताना शी टूक द वॉलेट टू द पोलीस स्टेशन, की तेच वॉलेटची पोलीस स्टेशनला घेऊन गेली. वॉलेटच्या समोर द हा वापरलेला आहे. पुढचा नियम आहे द नेक्स्ट रूल, when used with a singular countable noun, that is a whole class of things, म्हणजे एखादं सिंग्युलर काउंटेबल नाऊन म्हटलेलं आहे की एक वचनी, की जे मोजता येऊ शकतं. काउंटेबल म्हणजे मोजता येणार, की होल थिंग म्हटलेलं आहे की रिप्रेझेंटेटिव्ह करते, प्रतिनिधित्व करते. फॉर एक्झाम्पल, द सायकॅट्रिस्ट इज अ डॉक्टर हू ट्रीट्स मेंटल इलनेस, म्हणजे द सायकॅट्रिस्ट म्हटलेले आहे. सायकॅट्रिस्टच्या अगोदर द हे वापरलेलं आहे की सायकॅट्रिस्ट जे आहे ते सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे. सिंग्युलर म्हणजे एक वचनी, की जे मोजता येऊ शकतं. पण ते काय करतं, रिप्रेझेंट करतं कशाचं, होल क्लास ऑफ थिंग. जे कोणी सायकॅट्रिस्ट आहे, जे कोणी डॉक्टर्स आहे, त्यांचं ते प्रतिनिधित्व करतं. त्याच्यामुळं त्याच्यासमोर द हे आर्टिकल वापरलेलं आहे. त्यानंतर पुढचा नियम, वेन द नाऊन फॉलोइंग इट इज मेड स्पेसिफिक बाय द यूज ऑफ क्वालिफाईंग वर्ड. यूज ऑफ क्वालिफाईंग वर्ड म्हटलेले, क्वालिफाईंग वर्ड म्हणजे द रेड फ्लावर्स आर जेरेनियम्स. ओके, द रेड फ्लावर्स आर जेरेनियम्स असं म्हटलेले, की क्वालिफाईंग म्हटलेले. जेरेनियम जे आहे ते कसे फ्लावर्स असतात, द रेड म्हटलेले, की लाल फुलं असतात, द रेड. त्यानंतर दी फ्लावर्स इन द वेस्ट आर जेरेनियम्स, म्हणजे की जे फ्लावर्स, द फ्लावर्स, स्पेसिफिक फ्लावर, क्वालिफाईंग वर्ड आहे द फ्लावर इन द वेस्ट. त्यानंतर बिफोर द नेम्स ऑफ माउंटेन रेंजेस, ओशन्स, सीज, रिव्हर्स, लेक्स अँड ग्रुप्स ऑफ आयलँड्स, की कशाच्या अगोदर वापरलेलं आहे आर्टिकल द हे आर्टिकल, की माउंटन रेंजेस जे आहे, म्हणजे ज्या काही डोंगररांगा आहे, ओशन्स आहे, महासागर आहे, समुद्र आहेत, रिव्हर्स, लेक्स अँड ग्रुप्स ऑफ आयलँड्स, म्हणजे नद्या, तलाव असतील किंवा ग्रुप्स ऑफ आयलँड्स म्हणजे बेटांचे ग्रुप्स. फॉर एक्झाम्पल, दी अंदमान अँड निकोबार आयलँड्स अँड श्रीलंका आर दी क्लोज टू इंडिया, म्हणजे तर बेटांचा उल्लेख झालेला आहे की कुठले बेट आहे, आयलँड्स म्हणजेच बेट. द अंदमान अँड निकोबार आयलँड्स, की जे कुठं आहे, श्रीलंकेच्या आणि भारताच्या जवळ आहे, की जे पूर्वेला आहे. त्यांचा उल्लेख करत असताना द शब्दाचा वापर केला आर्टिकलचा. बिफोर पॉईंट्स ऑन दी अर्थ अँड बिफोर पॉईंट्स ऑफ कंपास. बिफोर हा शब्द लक्षात ठेवायचा, that the word should be saved in your mind. So before, की आर्टिकल केव्हा वापरलं जातं, बिफोर, त्या नाऊनच्या अगोदर. पॉईंट्स ऑन द अर्थ, फॉर एक्झाम्पल, द साऊथ पोल, द इक्वेटर, द वेस्ट, द मिडल ईस्ट, म्हणजे पृथ्वीवर ज्या काही दिशा, जे काही पॉईंट्स आहेत, साऊथ पोल म्हणजेच त्याला दक्षिण ध्रुव म्हटलं जातं, साऊथ पोल. त्यानंतर इक्वेटर, द वेस्ट, की वेस्ट म्हणजे दिशा आहे. त्यानंतर विथ ॲडजेक्टिव्ज इन द सुपरलेटिव्ह डिग्री. इन द स्कूल डेज वी हॅव लर्नड अबाउट दॅट द डिग्रीज, 3 टाइप्स ऑफ डिग्रीज, दॅट इज फर्स्ट वन द पॉझिटिव्ह, देन कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह, असे 3 डिग्रीचे प्रकार आहेत, जे की सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्हच्या समोर द हे आर्टिकल वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, सुझन इज द फास्टेस्ट स्प्रिंटर इन द कॉलेज, म्हणजे तिला असं म्हटलेलं आहे की सुझन इज
द फास्टेस्ट म्हणलेलं आहे. सो फास्टेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री की ज्याच्या अगोदर द हे आर्टिकल यूज केलेलं आहे. दी मोस्ट ब्युटिफुल बर्ड इन नेचर इज अ पिकॉक, म्हणजे सगळ्यात सुंदर, द मोस्ट ब्युटिफुल हे कुठला पक्षी आहे की मोर. म्हणजे द मोस्ट की सगळ्यात जास्त, सुपरलेटिव्ह म्हणजे सर्वात जास्त, एखादी गोष्ट जी आहे ती सर्वात जास्त. द नेक्स्ट रूल, बिफोर ॲडजेक्टिव्ज वेन दे आर यूज्ड ॲज नाउन, म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण, की एखाद्या नाऊनबद्दल स्पेसिफिक गोष्ट सांगत असेल तर त्याला ॲडजेक्टिव्ह म्हटलं जातं. पण ते ॲज अ नाऊन म्हणजे की नाऊन म्हणून यूज केलेलं असेल तर, फॉर एक्झाम्पल द स्ट्रॉंग कॅन कॅरी द लॉस ऑफ वूड्स ऑफ स्टेअर्स, म्हणजेच एखादी स्ट्रॉंग गोष्ट, ओके, द स्ट्रॉंग म्हणलेलं आहे की ते ॲडजेक्टिव्ह आहे पण नाऊन म्हणून यूज केलेले, की त्याच्यासमोर द हे आर्टिकल वापरले. द पुअर ऑलवेज बेग्स, म्हणजे पुअर जे आहे, पुअर हे पण ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण, एखादा गरीब माणूस म्हणतो आपण, पण इथं गरिबी म्हणलेलं आहे. द पुअर ऑलवेज बेग्स. त्यानंतर पुढचा नियम, बिफोर द नेम्स ऑफ होली बुक्स, द इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज होली बुक्स म्हणजे पवित्र ग्रंथ किंवा पवित्र असणारे पुस्तकं की ज्यांच्या अगोदर, बिफोर द नेम्स, त्यांच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं. द गीता म्हणजेच द गीता की हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ, की अशा पुस्तकांचा उल्लेख करत असताना की त्याच्यासमोर द हे आर्टिकल वापरले जातं. त्यानंतर द कुराण की मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ. त्यानंतर द ग्रंथ साहिब, ओके, की जे शीख लोक जे आहेत त्यांच्या धर्मातील पवित्र ग्रंथ, की ज्याच्या अगोदर द ग्रंथ साहिब हे आर्टिकल यूज केलं. बिफोर द नेम्स ऑफ वेल नॉन बिल्डिंग्स, ट्रेन्स अँड न्यूजपेपर्स, की बिफोर द नेम्स म्हणजे अगोदर, कुठल्या नावांच्या अगोदर, की बिल्डिंग्स आहे, ट्रेन्स आहे आणि न्यूजपेपर आहे. मग आता बिल्डिंग कुठली म्हणलेली आहे, द राष्ट्रपती भवन. राष्ट्रपती भवन जे आहे की ते फक्त एकच आहे आणि ते कुठं आहे, दिल्लीला, राष्ट्रपती भवन. त्यानंतर द राजधानी एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस ही एकच आहे आणि वेल नोन आहे, ओके. आणि द इंडियन टाइम्स की जे न्यूजपेपरचं नाव आहे, ओके. देन बिफोर द प्लुरल फॉर्म्स ऑफ प्रॉपर नाउन्स, की आता इथं काय म्हटलेलं आहे की नाऊन आहे पण ते कुठलं आहे, प्रॉपर आहे, की त्याच्या प्लुरल फॉर्मच्या अगोदर हे वापरले जातं. फॉर एक्झाम्पल द गांधीज, द नेहरूज, म्हणजे त्यांच्या जे कुटुंब आहे ते मेन्शन करत असताना प्लुरल फॉर्ममध्ये त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरले जातं. त्यानंतर बिफोर द सिंग्युलर फॉर्म्स ऑफ प्रॉपर नाउन्स टू सजेस्ट अ कम्पॅरिझन, ओके, म्हणजे सिंग्युलर नाऊन जे आहे म्हणजे एक वचनी नाव आहे की जे प्रॉपर नाऊन म्हणून यूज केलेलं आहे. प्रॉपर नाऊन जे आहे ते सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे. फॉर एक्झाम्पल राहुल इज द सचिन तेंडुलकर ऑफ आवर कॉलेज इन क्रिकेट टीम, म्हणजे राहुल जो स्टुडंट आहे तो काय म्हणलेलं आहे, त्याला सचिन तेंडुलकर म्हटलेलं आहे, की सचिन तेंडुलकरच्या असणाऱ्या क्वालिटीज त्याच्यामध्ये आहेत आणि तो आपल्या कॉलेजचा सचिन तेंडुलकर आहे. म्हणजे सचिन तेंडुलकर हे जे नाव आहे ते प्रॉपर नाऊन आहे पण सिंग्युलर फॉर्ममध्ये यूज केलं आहे की ज्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं. हा आहे नियम. सो आय होप you might have understood all these things. समजलं असेल बऱ्यापैकी. If any query you can ask me, we will discuss in the next lecture, that is second type of article, that is indefinite article, a and an, okay. So please study the above points and re-exercise over the points. Have a nice day.